मान्सूनच्या बातम्या बघूयात। बदनापूर तालुक्यातल्या बाजार वाहेगाव इथे ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे गावात पाणी शिरलंय। वाकूंच्या सुकना नदीला सुद्धा पूर आलाय। घनसावंगी शहरातून वाहणाऱ्या नदीला मोठा पूर आलाय। जोरदार पावसामुळे पातळीत वाढ झाली, परिणामी अनेक भागांमध्ये पाणी शिरले। स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। काय प्रेशर आहे पाण्याने? यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे। जूनमध्ये देशात 108% पाऊस पडेल, तर पावसाच्या 4 महिन्यात सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज वर्तवलाय। ईशान्य भारतात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील एकुरका गावामध्ये टरबूजाच्या बागेचं नुकसान झालंय। टरबूजाच्या शेतात पाणी साचल्यानं ते सडायला लागलेले आहेत। पिकाचं आर्थिक नुकसान तर झालंच आहे। आता पेरणीसाठी ते पीक शेताबाहेर कसं काढायचं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे। वर्धा जिल्ह्यात बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय। सतत आलेल्या पावसानं सवंगी करून ठेवलेल्या तीळ पूर्णपणे खराब झालाय। यामुळे शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत करावी अशी मागणी होती। भंडाऱ्यात जोरदार पावसानं हजेरी लावली, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। शहापूर परिसरात सुमारे अर्धा तास पडलेल्या वादळी पावसानं कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट झाले। त्याचा फटका मळणीसाठी शेतकऱ्यांना बसणार आहे। अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। शहादा तालुक्यातील सुलवाडा परिसरामध्ये शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। चक्रीवादळामुळे केळी पीक आडवं झाले। एक्सपोर्ट करण्यासाठी लावलेली केळी आडवी झाल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। काही महिन्यातच केळी विदेशात विकण्यासाठी पाठवली जाणार होती। अकोल्यातल्या मोहतामेल स्मशानभूमी परिसरात भलं मोठं झाड कारवर कोसळलंय। कारमधले 5 जण जखमी झाले, त्यात 2 लहान मुलांचा समावेश आहे। नागरिकांनी झाडाखाली दबलेली कार काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। अकोल्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शहरातील अनेक भागांमध्ये वीज गायब झाली होती। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे इथला अंबाजोगाई रोड पाण्याखाली गेलाय। शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले। SP ऑफिस, कपडा मार्केट परिसरामध्ये पाणी शिरले। अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी गेले, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। शिरूरच्या धामारी ते वेले जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेलाय। उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। या मुसळधार पावसानं वेला जेजुरी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो। पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपलंय। मुसळधार पावसामुळे वाघोलीत रस्ते पाण्याखाली गेलेत। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले। जनजीवन विस्कळीत झाले। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरतही करावी लागते। लोहगाव वाघोली रस्ता दुसऱ्या दिवशी पाण्याखाली गेलाय। फॉरेस्ट पार्क इथे ओढे नाले भराव टाकून बंद केल्यामुळे लोहगावमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली। पावसाळी वाहिन्या ओव्हरफ्लो झाल्या, त्यामुळे दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पाणी साचले। ठोसेघर धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोर्णे घाटामध्ये मोठी दरड कोसळली आहे। यामुळे साताऱ्याकडून ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता मोठ्या वाहनांसाठी बंद झालाय। सध्या घाटातून एकेरी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे।